नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवूया अंडा भुर्जी मसाला। पूर्णपणे वेगळी रेसिपी आहे आणि जेवढी वेगळी, जेवढी करायला अगदी साधी, सरळ, सोपी, तेवढी खायला चमचमीत, झणझणीत, चटकदार आणि पूर्णपणे वेगळी अशी ही रेसिपी आहे। अंडी कमी आणि व्यक्ती जास्ती असं जर तुमच्याकडे असेल, एखाद्या वेळेस अंडी घरात तेवढी नसतील जेवढ्या व्यक्ती आहेत, तर कमीत कमी अंड्यामध्ये ही भाजी फार छान बनते। चला तर वेळ न घालवता याची साहित्य कृती पाहूया। सुंदर चवीची अशी ही रेसिपी अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये होणारी आणि जेवढी झटपट होते तेवढी चवदार, चविष्ट, अगदी चव विसरणार नाही इतकी सुंदर रेसिपी होते। अगदी सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी दाखवली आहे। इथे एक पॅन घेतलेला आहे मी आणि पॅनमध्ये 1 पळीभर तेल घेऊया। 1 पळी तेलावरती आपल्याला 1 चमचा बटर घ्यायचा आहे। पूर्णपणे हॉटेलच्या चवीची जर इथं तुम्हाला रेसिपी बनवायची असेल आणि त्याला आणखीन चवदार बनवायचे असेल तर 1 चमचा बटर घ्या। 1 चमचा बटर आणि 1 पळी तेलावरती 1 मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला। कांदा छान एकदम बारीक चिरा आणि सोनेरी कलरवर येईपर्यंत हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा सोनेरी कलरवरती हलकासा यायला लागला की याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे। एक चांगला पिकलेला रसाळ टोमॅटो घ्या आणि बारीक चिरून घ्या। जर तुम्हाला टोमॅटो असा चिरलेला नको असेल तर मिक्सरला लावून याची पेस्ट करून घ्या। थोडीशी कोथिंबीर आणि टोमॅटो घेऊन छान असं हे मिश्रण खमंग परतून घ्यायचं आहे। जेवढा टोमॅटो मऊसर होईल तेवढा इथं हे ग्रेव्ही फार छान होते। अर्धा चमचा आपल्याला इथं अर्धा छोटा चमचा हळद घ्यायची आहे। छान असं हे हळदीचं आपल्या मसाल्याचं मिश्रण छान परतून घेऊया। मसाल्याचं मिश्रण परतत आलं की याच्यामध्ये काही पावडर मसाले आपण घेऊया। याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट 1 चमचा घाला, फार छान चव लागते भाजीला। इथं अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा घरगुती काळा मसाला, अर्धा चमचा चिकन मसाला, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धणे जिरे पावडर, त्याचबरोबर 1 चमचा कसुरी मेथी आपण इथं घेतलेली आहे। छान असं या मसाल्यांवरती आपल्याला हा अंडा भुर्जी मसाला बनवायचा आहे। अगदी 3 ते 4 प्रकारचे मसाले इथं मी घेतले आहेत। अर्धा चमचा मी इथं मसाले घेतलेत। तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही तुमच्या तिखटाच्या चवीनुसार घेऊ शकता। आता हे सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आपल्याला। पूर्णपणे मसाला तेल सोडेपर्यंत परतायचं आणि याच्यामध्ये 1 फोडलेलं अंडं आपण घालूया। 1 अंडं फोडून घालायचं आणि 2 अंड्याचे आपल्याला उकडलेल्या 2 अंड्याचे इथं आपल्याला काप करायचे आहेत। मी सांगितल्याप्रमाणे अंडी कमी असतील आणि व्यक्ती जास्ती असतील तर हा जुगाड तुम्ही नक्की करू शकता। आता हे फोडलेलं अंडं छान असं आपण या मसाल्यामध्ये परतून घेऊया। सुंदर असं हे अंडं व्यवस्थित परतून घ्यायचं। एकदा त्यातून तेल रिलीज व्हायला लागलं किंवा आपण घातलेलं बटर तेल रिलीज व्हायला लागलं की याच्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आपल्याला। चवीनुसार मीठ घालूया आणि थोडंसं पाणी घेऊया। अगदी 1 अर्धी वाटी किंवा अर्धा कप याच्यामध्ये पाणी घ्या, जेणेकरून हा मसाला छान व्यवस्थित शिजला जाईल। पाणी घालून आपल्याला आता इथं मी तुम्हाला दाखवते मी पुढं काय केलं आहे। सुंदर फार छान चवीची ही भाजी होते। अर्धा कप इथं पाणी आपण घेतलं। पाणी घेऊन पुन्हा एकदा हा मसाला पळीच्या साह्याने व्यवस्थित असा आपण चांगला असा व्यवस्थित ढवळून हलवून घ्यायचा आहे। पहा इथं आता इथं 2 अंडी उकडलेली घेतली मी आणि 2 अंड्याचे मी इथं काप केलेले आहेत। लक्षात ठेवा मी म्हटल्याप्रमाणे व्यक्ती जास्ती अंडी कमी असतील तर हा जुगाड तुम्ही नक्की करू शकता। 2 अंड्याचे काप केले आणि ही अंडी अशी ही जी मी भुर्जी बनवलेली आहे या भुर्जीवरती ह्या अंड्याचे आपण काप ठेवून घ्यायचे। पहा इथं हे अंड्याचे व्यवस्थित असे काप ठेवून घ्यायचे आणि 1 2 ते 3 मिनिटासाठी याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे। फार छान चवीची ही भाजी होते, अगदी तुम्ही करून पहा। आता गॅस मंद करायचा आणि मंद गॅसवरती अगदी 4 ते 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आपल्याला आणि झाकण ठेवून ही भाजी पहा सुंदर अशी भाजी झालेली आहे। पूर्णपणे त्यातलं पाणी आटलेलं आहे आणि छान दरदरीत भाजी आपली होते। आता एका आपल्या पलित्याच्या किंवा उलथण्याच्या साह्याने ही अंडी उलटून घ्यायची आहेत, जेणेकरून दोन्ही साईडला आपला जो मसाला आहे हा अंड्याला लागायला हवा। आणि अशा पद्धतीने आपल्या छान भुर्जी अंडा मसाला तयार झाला आहे। वरून बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घालायची, अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा आणि खाण्यासाठी ही भाजी तयार आहे। छान चवीची ही भाजी अगदी 10 मिनिटाच्या आतमध्ये होणारी आहे।
झटपट होते आणि त्याच पद्धतीने कमी अंड्यामध्ये जास्ती व्यक्तींसाठी ही भाजी तुम्ही सहज सोप्या पद्धतीने करू शकता. जेवणाला करा, नाश्त्याला करा किंवा अगदी पाहुणे कोणी आले झटपट काय करायचं असेल तर ही अंड्याची भाजी तुम्ही करून देऊ शकता. आणि अशा पद्धतीने भुर्जी अंडा मसाला चमचमीत झणझणीत आपला तयार झाला आहे. आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आम्ही सातारकर चॅनलला सबस्क्राईब करा. छान रेसिपीज पाहण्यासाठी भेट देत राहा. बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे आमच्या रेसिपीज तुम्हाला येत राहतील. करून पहा, खाऊन पहा. रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्की मित्रमैत्रिणींना शेअर करा, लाईक करा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इथं छान चवीचं ही भुर्जी अंडा मसाला आपला तयार झाला आहे. मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली का आणि तुम्ही कोणत्या गावातून ही रेसिपी पाहत आहात. आणि मस्त रहा, छान खा, आनंदी रहा, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद मंडळी.